असं का करताय तू? अरे म्हणे हा ही तो चिंता परत आला. ए कुठे? ए थांब. अरे थांब. ए लीला तू थांब, तू आता जाऊ नकोस. वहिनी हा म्हणजे नमस्कार. तू एवढ्या रात्री इथे काय करतोस म्हणे? लीला, मी इथे तुला शुभरात्री म्हणायला आलोय. एजे हा घरात घुसत होता. आम्ही याला हाकलून सुद्धा लावलं होतं. हा परत आला. होय जे, आणि तरी पण हा इथेच फिरतोय. बरं, गुड नाईट म्हणायचं होतं ना, मी म्हणते गुड नाईट म्हणे. ओके, चला चला. असं कसं असं कसं? नाही 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 लीला, मला अजून एक गोष्ट सांगायची आहे तुला. तू विसरली असशील, पण मी विसरलेलो नाही. हा, तुला आठवतंय का, जेव्हा मी तुला पाणीपुरी खायला न्यायचो तेव्हा तुला त्रास होऊ नये तेव्हा मी तुला दुग्ध शर्करायुक्त घनगोल गट्टू आणून द्यायचो, तुझ्या आवडीचा. घनगोल काय म्हणजे? आज मी तेच घेऊन इथे आलो. हो, आईस्क्रीम. घे लीला, मला माहितीये हे तुला आवडतं. मला नकोय आईस्क्रीम. असं कसं असं कसं? नाही 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 नाही, हे तर तुला खावंच लागणार आहे, आपल्या मैत्रीसाठी. हे बघ, माझी इच्छा नाहीये. असं कसं असं कसं? नाही 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 नाही, हे जर तू खाल्लं नाहीस तर मी इथून जाणारच नाही. हा, ती म्हणतीये ना तिला नाही खायचंय. अहो यजमान, अहो खऱ्या मैत्रीमध्ये असे हट्ट असतात हो, तुम्हाला नाही कळणार ते. लीला, तू घे, खा बघू. तुला सांगितलं नाही तर लीला, तू हे खायचं नाहीयेस. थंडी आहे, तुला लगेच त्याचा त्रास होतो. नाही होणार हो तिला त्रास, मला माहिती आहे ना. तू जर हे घेतलं नाहीस तर मी इथून जाणारच नाही. तुला ओके ओके ओके, घेतलं. हा, हो, मला खूप बरं वाटतंय. लीला, अहो खाऊ द्या ना हो. अहो मला माहिती आहे तिला आवडतं ते. आता तू जातोस का? आता जाणाऱ्याला कोण थांबवू शकतं नाही. पण लीला, आज तू इथे माझा हट्ट पुरवलास, एवढ्या रात्री मला भेटायला आलीस, मला खूप बरं वाटलं. आता मला एकदम गाढ झोप लागेल. तरी हा, ओके ओके, गुड नाईट. जा आता. वहिनी, हा कसं वागतो लीलाशी? आणि एजे त्याला काहीच बोलले नाही. बघ ना. काय? ए ए ए थांब.
ए थांब घनगोल लट्टू. मॅडम लट्टू नाही हो, गट्टू गट्टू, घनगोल गट्टू. हा 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 तेच ते. थांब. नक्की कोण आहेस तू? खरं खरं सांग. हो मगाशी मी सांगितलं ना हो, मी मन्या उर्फ मन्या. म्हणजे लीलाचा बालपणीचा मित्र, म्हणजे तिचा हितचिंतक, म्हणजे लीलाचा जवळचा मित्र. एकदम जवळचा मित्र. अहो 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 केवढं बोलताय हो तुम्ही. कारण तुझ्या चेहऱ्याकडे बघून कळतंय की तू खोटं बोलतोस. बऱ्या बोलाने सांगा तू कोण आहेस, नाही तर तुला पोलिसांच्या ताब्यात देईन आणि मग ते तुझ्याकडून वधवून घेतील. हे बघा, माफ करा मला. आता मी तुम्हाला सगळं काही खरं खरं सांगून टाकतो. मी आणि लीला काय बालपणीचे मित्र नाही आहोत. आम्ही 2 दिवसांपूर्वी एका उपाहारगृहामध्ये भेटलो. मला भोजन करायचे होते म्हणून मी तिथे गेलो होतो, पण तिथे कुठलंही आसन उपलब्ध नव्हतं. म्हणून मग मी लीला सोबत जाऊन बसलो. तिथे आमची मैत्री झाली. तिने माझा भ्रमणध्वनी क्रमांक घेतला, माझ्याशी संपर्कही साधला. आमची मैत्री आता खूप वाढते. तुम्हाला म्हणून सांगतो, मला लीला आवडायला लागलीये. काय बोलतोस तू? त्या मॅरिड आहेत. त्याने मला काहीही फरक पडत नाही. मला लीला खूप आवडायला लागली. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्याला जी माणसं आवडतात त्यांना आपण कुठल्याही परिस्थितीत स्वीकारतो. मग तिचं लग्न झालं असू दे किंवा नसू दे, मला काय फरक त्यात. शेवटी प्रेमाला कुठलेही बंधन नसते. अरे काही बोलतोस का तू? वेडवेड लागलंय का तुला? हो वहिनी, लीलाच्या प्रेमाचं वेड लागलंय त्याला. त्याचा वेळ आपल्यासाठी चांगलंच आहे ना. बॉस करा दोघी. आणि तू निघायचा इथून, पुन्हा घराच्या आसपास फिरकायचं सुद्धा नाहीस. निघ. हो. ए थांब थांब, तुझा नंबर दे. हा? सांगितलं ना तुझा नंबर दे. जतन करा. 87 92 1. जा. याने इतक्या सहज आपल्याला सगळं कसं काय सांगितलं? तुम्ही काय एवढा विचार करताय? तो लीलाचा मित्र आहे, लीलासारखाच असणार ना. बावळट. म्हणूनच त्याने आपल्याला सगळं सांगितलं. नाही, हा खोटं बोलतोय. लीला एजेंना सांगत होती की हा तिचा बालपणीचा मित्र आहे, आणि हा काय म्हणाला? लीला याला 2 दिवसापूर्वी भेटली. काहीतरी गडबड आहे. याची सगळी माहिती काढायला हवी. लीला, तुझ्या काल्पनिक मित्राच्या रूपाने आणि किशोरच्या मदतीने मी घरात एंट्री तर मिळवली, आणि आता तर सुनही माझ्या जाळ्यात अडकले. तुझ्या विरोधात असलेल्या सगळ्यांना एकत्र आणून आता हा मन्या काय काय करतो ते बघच. हा तू. एजे सॉरी. खूप रात्र झाली हं. झोप आता.
एजे खरंच सॉरी. तुला सांगितलं ना झोपलीला. प्लीज. सांगितलं होतं तुला मी, नको खाऊस आईस्क्रीम. आजारी पडलीस ना. एजे आजारी एक साधी शिंक होती. थंडीचे दिवस आहेत लीला, आजारी पडायला वेळ लागत नाही. खरंच इतकं काही झालं नाहीये. जा जाऊन झोप. ओके. इथे नाही, बेडवर. एजे आज माझी इथे झोपायची टोन आहे. माझं न ऐकायचं ठरवलंस का तू आज? जा जाऊन बेडवर झोप. गो. तिथे नाही लीला. पांघरून घेतीये. एजे का पाय दे, एजे पाय दे. झोप. गुड नाईट. एक मना काय आमच्या आयुष्यात आलाय. मी आणि एजे किती जवळ आलोय. सांगितलं होतं तुला मी, नको खाऊस आईस्क्रीम. एजे तुम्ही आत आहात का? एजे कुठे गेले असतील एवढ्या सकाळी सकाळी? आत नाहीये. एजेंचा मेसेज. लीला, रात्री तुला बरं वाटत नव्हतं. आता उठल्या उठल्या गरम पाणी पी.
एजे मेसेज पाठवला, थर्मास मधलं पाणी पी. पण मला जर स्वतःच्या हाताने गरम पाणी दिलं असतं तर. अजून एक. खाली गेल्यावर आल्याचा गरम चहा पी, घशाला बरं वाटेल. आल्याच्या चहा पिऊन मला जितकं बरं वाटणार नाही ना, तितकं तुम्ही माझी इतकी काळजी घेताय ह्या विचारानेच वाटतंय. The number you are trying to call is currently not reachable. Please try again later. लीला मॅडम, तुमचा चहा एव्ही सरांनी सांगितलं होतं. ओके. आज दिवसभर काहीही आंबट खाऊ नकोस. टेक सम रेस्ट. काय एजे, किती काळजी करताय. साधी एक शिंकच तर आली होती आणि एवढं मेसेज पाठवताय, चिठ्ठ्या पाठवताय. पण तुम्ही आहात कुठे? आजी, थँक्यू. मोठ्याने बोलू नकोस, घशाला त्रास होईल. हे एजे ना नेहमी असंच करतात. सांगून तरी जायचं ना मला कुठे गेले ते. ए विश्वास, कुठे चाललास? हे एजे सरांना भेटायला. कुठे एजे सर? हा प्रश्न मी तुला विचारायला हवा. कुठे आहेत एजे? म्हणजे एजे सर घरी नाहीये? नाही ना. मग एवढं सगळं सामान मला घरी का आणायला सांगितलं त्यांनी? काय सामान आहे बघू? नाही सांगतो, सगळं काही सांगतो. एक मिनिट. हे बघा, एजे सरांचाच फोन आहे. हॅलो सर. विश्वास, सामान अजून आलेलं नाहीये. सर अहो, मी घरीच आलोय आणि तुम्ही सांगितलेलं सगळं सामान घेऊन आलोय, पण तुम्हीच घरी नाही आहात सर. विचार. विश्वास तिथे नाही, इथे. इकडे नाही, तिकडे. तिकडे. ओके सर, कळलं. येतो लगेच येतो. कुठे चाललास? हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो मी तुम्हाला. कसं एरवी जरी मी तुमचा भाऊ असलो ना, तरी आता ड्युटी फर्स्ट. हा गेलो नि हा आलो. ह्याला काय अर्थ आहे? कोणीच मला सरळ उत्तर देत नाही. मीच कॉल करते. कट केला.